मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत। या यादीत राणीची बाग ही प्रसिद्ध आहे। हे ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच भायखळा येथे आहे। हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे। या बागेत विविध प्रकारची पुरातन झाडे, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कासवे, साप असे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत। या बागेत येणं म्हणजे लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच। अशा वैशिष्ट्यपूर्ण राणीची बागेची चला तर मग आपण सफर करूया। 50 वर्षांचा इतिहास असणाऱ्या राणीच्या बागेत फिरायचं म्हणजे पर्यटकांसाठी आणि लहान मुलांसाठी मोठी आनंदाची गोष्ट असते। मुंबईसारख्या वातावरणात पेंग्विन्स, हत्ती, वाघ आणि पशुपक्षी पाहायचे असतील तर राणीची बाग हे उत्तम ठिकाण आहे। या बागेमध्ये तब्बल 64 अंतर्गत बागा आहेत, तर ही राणीची बाग 60 एकर परिसरात पसरलेली आहे। 1961 मध्ये ब्रिटिश राजवटीत व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने हे उद्यान सुरू केलं गेलं होतं। नंतर 1980 साली त्याचे नामकरण वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे करण्यात आले। हे उद्यान आता 50 वर्ष जुनं आहे। ही बाग उभी करण्यासाठी समाजसेवक नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड अशा मान्यवरांनी सहकार्य केलं होतं। एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपतील आणि मग सगळेजण आपल्यापैकी प्रत्येकजण कुठे ना कुठे पिकनिक, ट्रेकिंगला जायचा प्लॅन आखत असणार। कदाचित स्वतंत्र ग्रुप, लेडीज ग्रुप किंवा घरच्यांसोबत। तर त्यासाठी ही राणीची बाग एक उत्तम ठिकाण आहे। बऱ्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं, पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरू होते। म्हणूनच मी आज राणीची बागेचा सफर अगदी अन्वीला आणि आमच्या घरातील छोट्या मुलांना या सफर करायची होती म्हणून आम्ही जाऊन आलो होतो आणि मग त्याची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। राणीची बाग दर बुधवारी बंद असते। आनंदाची बाब म्हणजे लहान मुलांची ही बाग एक आकर्षणाचं केंद्र असल्याने दर शुक्रवारी 12 वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश असतो बागेत। आता या बागेत जाण्यासाठी भायखळा स्टेशनपासून पूर्व दिशेने बाहेर पडल्यानंतर डावीकडे चालत अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर ही राणीची बाग आपल्याला मिळते। या बागेत प्रवेश करण्यासाठी प्रौढांना 50 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना 25 रुपये असा तिकिटाचा दर आहे। याबरोबरच जर आपण खाजगी वाहने आणल्यास 2 व्हीलरसाठी पार्किंगला 5 रुपये आणि 4 चाकीसाठी 20 रुपये असा दर आहे। सकाळी 9:30 वाजता प्राणी संग्रहालय उघडेल तेव्हा त्याला भेट द्या आणि गर्दी टाळण्यासाठी आणि त्याचे निवांत निरीक्षण करण्यासाठी थेट पेंग्विनच्या आवाराकडे जा। सर्वात शक्तिशाली आफ्रिकन बाओबाचे कौतुक करू शकता। सूर्यप्रकाशात मगरीची थोडीशी हालचाल पाहू शकता किंवा हमलोट पेंग्विन पाण्यात उडी मारण्याची तुम्ही आशाही करू शकता। येथील सर्व प्राण्यांचे जग पाहून अगदी तुम्ही थक्क होऊन जाल। पक्ष्यांच्या जगात योगदान देणाऱ्या भारतीय पक्षीप्रेमी डॉक्टर सलीम अली यांना पक्षी नंदनवन समर्पित आहे। पक्षी निरीक्षणाचा अनुभव वाढवण्यासाठी एका प्रशस्त आवारात पक्ष्यांचे नंदनवन उभारण्याचा नवीन उपक्रम 2021 मध्ये पूर्ण झाला। ही 2 मजली इमारत आहे। पहिल्या मजल्यावर पर्यटक काचेच्या दृश्य प्रदर्शनातून वृक्षाच्छादित पक्षी पाहू शकतात। येथील तळमजला हा प्राणी संग्रहालयाच्या रक्षकांच्या प्रशासन आणि देखभालीच्या कामासाठी तसेच पक्ष्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आहे। राणीच्या बागेमध्ये तब्बल 4000हून अधिक झाडे आणि 850 प्रकारच्या वनस्पतींचा समावेश असलेले तसेच प्राण्यांचे जग पाहून सुद्धा आपण थक्क होऊन जातोच। त्यामुळे हे असे दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचा समावेश असलेले असे ठिकाण आहे। एक अशी जागा जिथे तुम्ही सर्वात जुन्या वटवृक्षांच्या थंड सावलीत आराम करू शकता किंवा सर्वात शक्तिशाली आफ्रिकन बाओबाचे कौतुकही करू शकता। सूर्यप्रकाशात मगरीची थोडीशी हालचालही पाहू शकता। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात राणीची बाग निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करते।
झाडांनी वेढलेले आणि आरामदायी क्षण असलेले हे प्राणी संग्रहालय सर्व वयोगटातील लोकांनी आवर्जून पाहण्यासारखे आणि भेट देण्यासारखे आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांनाही या राणीची बागेची सफर नक्की करून आणा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही सफर कशी वाटली ते. कारण सध्या आपल्या घराच्या आसपास सध्या परिस्थितीत आपल्या मुलांना किती नवीन पक्षी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात का? नवीन सोडाच पण चिमणी, साळुंकी, पोपट हे तरी आपण अनेक दिवसांपासून पाहिले आहेत का? तर मुलांना कसं कळणार? अशा प्रकारे आम्ही आमच्या मुलांना घेऊन राणीची बागेची सफर केली आणि आम्हा सर्वांनी तर खूप एन्जॉय केली. खूप मजा आली. अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या राणीची बागेमध्ये होतो. त्यानंतर आम्ही ट्रेनने आमच्या घरी परत गेलो. तुम्ही सुद्धा वन डे पिकनिकचा या सुट्टीमध्ये प्लॅन करत असाल तर या राणीच्या बागेला भेट देण्याचा निश्चितच प्रयत्न करा आणि आपल्या मुलांनाही सगळ्या गोष्टी अनुभव घेण्याचा आनंद द्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.